नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एजे आता लीलाबरोबर पूर्णतः रोमॅन्टिक झालेला आहे. एजेला आता लीलाशिवाय दम निघत नाहीये. सकाळी उठल्याबरोबर तो तिच्या अगदी जवळ गेलेला असतो आणि तेवढ्यात तिला जाग आलेली असते. ते पाहते की एजे आपल्या जवळ आलेले आहेत. ती लाजते आणि एजेला बाजू सरकवते आणि बाजूला सरकवून ती एजेला म्हणते की आज मला तुम्हाला काहीतरी वेगळ्याच नावानं हाक मारायची आहे. एजे म्हणतो की तुला कोणत्या नावानं हाक मारायची ते मला सांग बरं. आता ती एजेला नक्की कोणत्या नावानं हाक मारणार आहे ते आपल्याला या एपिसोडच्या शेवटी समजणार आहे. त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. लीला लवकर उठलेली आहे आणि लीलाने लवकर उठून सर्व काम पटापट पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे. सरस्वती आणि लक्ष्मी यांना तर धक्का बसलाय. रेवूला देखील धक्का बसलाय. आजी पण म्हणते, अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, मग तू कशाला इथं आली आहे? दुर्गा देखील तेथे आलेली आहे. दुर्गाला समजलंय की आज तिचा मूड काही चांगला आहे. लीला सर्वांना हसत खेळत बोलत आहे. नक्की ती एवढी का खुश आहे असा प्रश्न मात्र दुर्गाला पडलेला आहे. आणि आजी तेवढ्यात एक महत्त्वाचा शब्द म्हणते, तो म्हणजे आता लीलाचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. या वाक्यामुळे दुर्गाला मात्र चांगलाच झटका बसलेला आहे. नक्की कोणत्या अर्थाने असं आजी म्हणले असेल असा प्रश्न तिला पडलाय. आणि तसं स्मितहास्य अगदी लीलाच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. लीला एकदम लाजते आणि आजीला म्हणते, काही काय बोलता हो तुम्ही? काय असं काय नाही, आमचा संसार व्यवस्थितच सुरू आहे. दुर्गाला मात्र जे काय समजायचे ते समजलेलं आहे आणि दुर्गाच्या चेहऱ्यावर 100 प्रश्न आलेले आहेत. रेवू देखील आता प्रेमानं म्हणते, आज बघा यांनी सगळं काय काम केलेलं आहे. चहा देखील दिलेला आहे, तुमचा पेपर देखील दिलेला आहे. आता काय काम राहिलंय का? लीला म्हणते, त्यांना मला चहा घेऊन जायचा आहे, ते मी घेऊन जाते. आणि लीला एक कपामध्ये गरमागरम चहा भरते आणि घेऊन चालले असते. तेव्हा सरू आणि लक्ष्मी दुर्गाला म्हणतात, नक्की कुछ तो हुआ है और कुछ हो गया है. दुर्गाला समजलंय की क्या हुआ है और क्या हो गया है. त्यांचा संसार आता नव्याने सुरू झालाय याचा नेमका अर्थ दुर्गापर्यंत पोहोचलेला आहे. इकडे लीला देखील आता एजेपर्यंत पोहोचलेली आहे. एजे डोळे उघडतो आणि त्याला दिसते हसत खेळत गरमागरम चहाचा कप घेऊन आलेली लीला. आणि तो लीलाला म्हणतो, हे सगळं काम तू करण्याची काय गरज आहे? पण लीला त्याला म्हणते, अहो मला हे काम आवडतं म्हणून मी करते. तेव्हा तो म्हणतो, तुमची तब्येत ठीक आहे का ते बघा अगोदर. लीला म्हणते, मला अगदी बरं वाटतंय. चहाचा कप त्याच्या हातात देऊन लीला त्याच्या शेजारीच बसते. त्याला देखील ही गोष्ट खूप आवडते. आता त्याचं लक्ष सगळं लीलाकडे असतं आणि तो लीलाच्या एकदम जवळ जात असतो. लीलाला समजतं की एजेच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे. लीला देखील त्याच्या बाजूला सरकते, पण तेवढ्यात खोडसाळ आणि खट्याळ लीला त्याचा हात धरते आणि गरमागरम जो चहा आणलेला आहे त्या कपावर ठेवते आणि बिचारा एजेचा मूड एका सेकंदात बदलतो. एजेला समजतं की लीलानं मुद्दाम खट्याळपणा केलेला आहे. लीला म्हणते, अहो दरवाजा उघडा आहे ना, मग तुम्हाला ह्या गोष्टी कसं काय बरं कळत नाहीत? असं म्हणून तिने मुद्दाम एजेला हलकाच पण त्या चहाचा चटका दिलेला असतो आणि त्यामुळे ती हसत-हसत त्याच्यापासून दूर झालेली असते. एजे मात्र पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. एजेला ती म्हणते, चला बरं उठा आता, आवरा लवकर. अंघोळ करून घ्या. मी अंघोळीसाठीचे तुमचे कपडे बाथरूममध्ये ठेवलेले आहेत अहो. असं जेव्हा ती म्हणते तेव्हा एजेला एक गोष्ट मात्र जाणवते की आज लीलाचा मूड तर छान आहेच. त्याचबरोबर एक शब्द ती वारंवार नव्याने म्हणते, तो म्हणजे अहो. अहो तुम्ही बाजूला सरका. अहो तुम्ही असं करा. मला कपड्यांच्या घड्या घालू द्या. तुमचे अंघोळीचे कपडेसुद्धा मी ठेवलेले आहेत. असं सगळ्या शब्दाला ती अहो हा शब्द लावते आणि एजेला कळतंय की लीला आज आपल्याला वेगळ्याच नावानं हाक मारायला लागलेली आहे. तेव्हा तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, आज काहीतरी तुमचा मूड वेगळाच दिसतोय. ती म्हणते, हो अहो. एजेला समजले की आज ती त्याला अहोच म्हणणार आहे. पण एजे तिला त्याबाबत काहीच बोलत नाही. एजे म्हणतो, तुमची तब्येत कशी आहे ती सांगा अगोदर. ती म्हणते, माझी तब्येत आता ठणठणीत आहे. मला काही झालेलं नाही. एजे म्हणतो, काल कोणाला चक्कर आली होती ते आठवतंय मला. आज लगेच बरं वाटायला लागलं का? लीला म्हणते, आज अगदी मला बरं वाटतंय. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता तुम्ही उठा, पटकन अंघोळ करून घ्या आणि नाश्त्यासाठी बाहेर या. मी तुमची वाट पाहते अहो खाली. असं म्हणून ती जाते आणि एजे म्हणतो, अहो अहो, म्हणजे नक्की आज काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळतंय. नक्की लीलाला झालंय काय? असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि लीला स्वतःच्या मनाशी पुटपुटत असते. हे किती छान वाटतंय ना, अहो म्हणणं.
तर इकडे सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांना मात्र आता काय करावं ते कळत नाहीये. त्यांच्या लक्षात आले की लीला आज सगळं काम करणार आहे. तेव्हा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगते, "लक्षात ठेवा, आता आपण लीलाला एकही काम करू द्यायचं नाही." कारण तिनं ठरवलंय की एजेवर इम्प्रेशन टाकायचं म्हणजे घरातलं सगळं काम करायचं आणि त्याच्यावर इम्प्रेशन टाकायचं. आता आपण त्याच्या पुढं जायचं आणि लीलाला घरातलं एकही काम करू द्यायचं नाही. तिने येण्याअगोदरच आपण सगळं काम पूर्ण करून ठेवायचं, असा त्यांनी प्लॅन केलेला आहे. इकडे लीला व्यवस्थित सगळं आवरते आहे. त्याचबरोबर एजेसाठी टाय टाय वगैरे तयार करून ठेवते. त्याचे ऑफिसला जाण्याचे कपडे देखील तिने काढून ठेवलेले आहेत आणि ती त्याला सांगते की आता तुम्हाला ऑफिसला जाण्याचं देखील मी सगळं तयारी करून ठेवलेली आहे. आता पटापट नाश्ता करा आणि मग तुम्ही ऑफिसला जा आणि नाश्ता अजिबात स्किप करू नका. मी तुमच्यासाठी छान गरमागरम नाश्ता बनवते, असं म्हणून ती पुन्हा एकदा चाललेली आहे. एजे अंघोळ करून आलेला आहे. एजे पाहतो की लीला सगळं काम करत आहे. तो म्हणतो, "अगं इतकं काम तू कशाला करतेस? नोकर आहेत ना, ते करतील ना." तेव्हा लीला म्हणते, "अहो नोकर तर करतातच, पण मला ना तुमची सगळी कामं करायला आवडतात. मी तुमची बायको आहे ना, मग मी नाही करायची तर कोणी करायची कामं अहो?" असं ती म्हणते आणि एजेला पुन्हा एकदा "अहो" हा शब्द ऐकायला मिळतो. लीला आता खाली आलेली असते तेव्हा तिला दिसतं की दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांनी सगळी कामं पटापट उरकून ठेवलेली आहेत. खरं तर तिला एजेसाठी काहीतरी करायचं असतं, पण ती संधी मात्र त्यांनी दिलेली नसते आणि सरू म्हणते सुद्धा, "आता तुम्हाला दुसऱ्यावर कोणावर इम्प्रेशन मारता येणार नाही, कारण आम्ही सगळं काम करून ठेवलंय बरं का लीलाई," असं ते सांगते आणि दुर्गाला देखील या गोष्टीचं खूपच छान वाटतं. दुर्गा म्हणते, "आता तुला जे काही करू वाटतंय ना, ते करायला मिळणार नाही, कारण आम्ही सगळं काही करून ठेवलेलं आहे. आता उगाच फुशारक्या मारत बसू नको आणि उगाच असं दाखवू नको की तू खूप काम करू शकते. आम्हाला माहिती आहे तू काय काम करू शकते. इथलं तर किती करते आणि बाहेरचं तर तुला काय जमतं ना, ते तर आम्हाला चांगलंच माहिती आहे." असं म्हणून ती हसायला लागते आणि सरस्वती आणि लक्ष्मी यांच्याकडे पाहायला लागते. तेव्हा त्या दोघी हसायला लागतात. आता तेवढ्यात आजी आणि एजे आलेल्या असतात. एजे आल्याबरोबर त्याच्यासाठी आपण स्वतः नाश्ता द्यावा अशी इच्छा लीलाची असते. पण दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी मात्र ती इच्छा पूर्ण करू देत नसतात. "अहो आई, तुम्ही कशाला उभारलायत? लीलाई तुम्ही बसून घ्या, तुम्ही जेवा, तुम्ही नाश्ता करा." असं म्हणून त्या मुद्दाम तिला खाली बसवत असतात. एजे सुद्धा लीलाला म्हणतो, "अगं कशाला उभारलेस तू? ते देतायत ना नाश्ता, तू बस आणि खा ना." पण लीलाला मात्र वाटत असतं, की आपण एजेला वाढावं, आपण त्याला भरवावं, आपल्यासमोर त्याने आपण दिलेला घास खावा. पण सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा मात्र तिला तसं करू देत नसतात. एजेला अजून लीलाच्या मनातलं प्रेम समजलेलं नसतं आणि म्हणून तो तिला म्हणत असतो, की "तुम्ही बसा, त्या वाढतायत तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर नाश्ता करा." पण लीलाला मात्र बसून नाश्ता करायचा नसतो, तर एजेसाठीची सगळी कामं तिला पटापट करायची असतात. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी पाहत असतात, की नक्की लीलाचं काय चाललंय. आता लीला नाश्ता करायला सुद्धा बसत नाही. "थांबा हां, मी आले." म्हणून ती पुन्हा एकदा एजेच्या रूममध्ये गेलेली आहे. आता या तिघींना प्रश्न पडलाय, की अजून काय राहिलेलं आहे? तेवढ्यात एजेला एक फोन येतो आणि नाश्ता करता एजे उठतो आणि म्हणतो, "आता मला जावं लागणार आहे." एजे उठलेला असतो आणि बाहेर चाललेला असतो. तेवढ्यात लीला त्याच्याजवळ येते आणि तुमची ही लॅपटॉपची बॅग. यामध्ये चार्जर वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे. सगळं व्यवस्थित चार्जिंगसुद्धा करून ठेवलेलं आहे. असं सगळं काही-काही ती त्याला सांगत आहे. एजेला मात्र मोठा प्रश्नच पडलाय. आज ही सगळी पटापट कामं करते, त्याचबरोबर माझ्या पुढं-मागं करते हे त्याच्या लक्षात आलंय. सरू मात्र चांगली चिडते. म्हणते, "आपण आता हिच्यासाठी एकही काम ठेवलं नव्हतं, पण तिनं मात्र काम बरोबर शोधून आणलं." एजेला आता ती लॅपटॉपची बॅग देते आणि त्याचबरोबर सांगते, की मी तुमच्यासाठी डबा देखील देते. डबा न विसरता खा, नाहीतर मला कॉल करावा लागेल एवढं लक्षात ठेवा." एजे म्हणतो, "काही काळजी करू नको, मी खाईल." आणि तो जातो. आजी आता लीलाच्या जवळ येते आणि म्हणते, "प्रपोज केल्यानंतर तुमची लव्ह स्टोरी तर चांगलीच रंगली की अगं." तेव्हा लीला देखील हसायला लागते आणि म्हणते, "आजी काय हो असं काय पण बोलताय?" इकडं किशोरकडे आता दुर्गा आलेली असते आणि दुर्गा खूपच चिडलेली असते. कारण तिला लक्षात आलेलं असतं, की आता एजे आणि लीला यांच्यात चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. किशोर म्हणतो, "आता एक लक्षात ठेव, या घरामध्ये फक्त लीलाचंच चालणार आहे. कारण लीलाचंच सगळं एजे ऐकतोय, कारण आता तो सुद्धा तिच्या प्रेमात पडलेला आहे." हे ऐकल्यावर दुर्गाला तर खूपच वाईट वाटतं. दुर्गा म्हणते, "मी त्या दोघांना कधीसुद्धा एकत्र येऊ देणार नाही. या लीलाच्या मनात काय आहे ना, ते मला चांगलंच माहिती आहे. तिला लवकरात लवकर मी या घरातून हाकलून देईल." तेव्हा किशोर देखील मनात म्हणत असतो, "मी सुद्धा तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं करणार आहे." इकडे एजे आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्याचा जेवणाचा टाईम झालेला असतो, तरी तो जेवलेला नसतो.
तेवढ्यात त्याला लीलाचा फोन आलेला आहे. लीला त्याला फक्त 10 सेकंदात म्हणते, की "टिफिन दिलेला आहे ना, तुम्ही ते खाल्ला का नाही फक्त सांगा." एवढं म्हणते आणि 10 सेकंद झालेत आणि फोन ठेवून टाकते. एजे पुन्हा एकदा तिला कॉल करतो आणि म्हणतो, "हे काय फक्त 10 सेकंद बोलला तुम्ही?" ती म्हणते, "तुम्हीच सांगितलं होतं ना, की मला फक्त 10 सेकंद वेळ आहे, त्यापेक्षा जास्त वेळ नसतो." एजे तिच्याबरोबर बोलतो आणि म्हणतो, की "तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे." तेव्हा ती म्हणते, "अगोदर डबा खाऊन घ्या, नंतर आपण बाकीचं बोलू." तेव्हा विश्वरूपला एजे बोलवून घेतो आणि सांगतो, "मीटिंग वगैरे काय असतील तर रद्द कर. आता आपल्याला शांतपणे जेवायचं आहे." आणि एजे स्वतःच हसायला लागतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की जेव्हा एजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, तेव्हा पुन्हा एकदा तो लीलाला स्वतःच्या जवळ पाहतो आणि रोमॅन्टिक झालेला एजे लीलाच्या जवळ आलेला असतो. तेवढ्यात लीला उठते. तिला समजते, की एजे आपल्या जवळ आलेले आहेत आणि आणि ती त्याला नटखटपणे बाजूला सरकवते आणि त्याला अहो म्हणायला लागते. आणि तेवढ्यात तो म्हणतो, "आज हे काहीतरी नवीनच चाललंय. अहो, अहो काय सारखं म्हणतेस मला?" ती म्हणते, "खरं तर मला तुम्हाला वेगळ्याच नावानं हाक मारायचं आहे." तो म्हणतो, "कोणत्या वेगळ्या नावानं हाक मारायचं सांग बरं?" आणि मग ती एजेच्या जवळ येते आणि त्याला म्हणते, "मला तुम्हाला अभि म्हणायचं आहे." ही गोष्ट तर एजेला खूपच आवडते. एजे तिला जवळ घेतो आणि म्हणतो, "मग मला म्हण ना अभि." आणि ती त्याच्या कानामध्ये त्याला अभि म्हणते. तेव्हा एजेचा मूड अगदी 7वे आसमान पे गेलेला असतो. त्याला खूप छान वाटलेलं असतं. कारण लीलाने त्याला अभि म्हणलेलं आहे. आता यांची ही रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा एपिसोड नक्की पहा. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवरी मिळे हिटलरला.